पंतप्रधान मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा एक नवा विक्रम। एनडीएच्या बैठकीत नेत्यांकडून मोदींचा सन्मान। मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांची बैठकीला उपस्थिती। काँग्रेसने देशाला लाचार केलं। काँग्रेसमुळे देशाची प्रगती मंदावली। 2014ला देश काँग्रेसच्या चक्रातून आझाद झाला। पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर सडकून टीका। पंतप्रधान मोदींचा हा सुवर्ण काळ। देशातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर। मोदींकडून तरुणाईच्या स्वप्नांना पंख देण्याचं कार्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गौरवोद्गार। पंडित नेहरू आणि मोदींची तुलना होऊच शकत नाही। नेहरूंनी देशाची प्रतिष्ठा राखली, देश संघटित करण्याचं काम केलं। शरद पवारांचा हल्लाबोल। तर पंडित नेहरूंसोबत मोदींची तुलना करत नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्याची शक्यता। मुंबईत गोकुळ गीते, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात बैठक। सकारात्मक तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। ठाण्यात परप्रांतीय चालकाची वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण। शिवसैनिकांकडून संबंधित चालकाला चोप। अखेर 14 तासानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ठाण्यात घडलेल्या प्रकारानंतर मनसे परप्रांतीय चालकांविरोधात आक्रमक। जशास तसं उत्तर दिलं जाणार, अविनाश जाधव यांचा इशारा। भिंद्रनवालेला शहीद ठरवणाऱ्या गिरीश महाजनांवर भाजपचे केंद्रीय नेते नाराज। ऑपरेशन ब्लू स्टार काळा दिवस महाजनांचं वक्तव्य। तर ठार झालेल्यांचा शहीद असा केला उल्लेख। गिरीश महाजनांचं ऑपरेशन ब्लू स्टारवरील वक्तव्य अमान्य। शरद पवारांकडून महाजनांच्या वक्तव्याचा समाचार। तर महाजनांनी यावर स्पष्टीकरण दिल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। अशोक खराशी कुठलाही माझा संबंध आर्थिक संबंधही नाही। खरात प्रकरणात माझी बदनामी, कायदेशीर लढाई लढणार। रुपाली चाकणकर आक्रमक। आशा मिरगेंना नोटीस पाठवल्याची ही माहिती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकऱ्यांची थट्टा। तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस। शेतकऱ्यांशी बोलताना भरणेंचं वक्तव्य। जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती। भरणेंचा व्हिडिओ व्हायरल। अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार रुग्णालयात भरती। प्रचार सोडून हर्षजित देशमुख रुग्णालयात ऍडमिट झाल्यानं दबाव असल्याची चर्चा। तर देशमुख मॅनेज झाले, त्यांनी 10 ते 15 कोटी घेतल्याची चर्चा। यशोमती ठाकूर यांचा दावा। सोलापुरात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। गोकुळ कारखान्याने 58 कोटी रुपये ऊस बिल थकवल्याचा आरोप। मागील 17 दिवसांपासून उपोषण। प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकरी आक्रमक। विरारमध्ये पोलिसांसमोरच एमएसएफ जवानाला धक्काबुक्की। मनीष झा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल। आरोपीवर याआधीही पॉक्सोसह अनेक गंभीर गुन्हे दाखल। मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसावर अन्याय। नोकरी.com आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे वाद। फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य। मराठी एकीकरण समिती आक्रमक। संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी। विधान भवन मुंबई पुणे महापालिका संघ मुख्यालयाला उडवण्याची धमकी। मुंबई महापौरांना धमकीचा ईमेल। मेलमध्ये ऑपरेशन ब्लू स्टारचा उल्लेख। प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क। गगनचुंबी टॉवर झोपडपट्टीसाठी आता स्वतंत्र रेडी रेकनर दर लागणार। मोदींच्या कारकिर्दीच्या तपपूर्तीनिमित्त सरकारचा हा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून 3 टप्प्यात सर्वेक्षण मोहीम। मराठवाड्यात एफडीएकडून धडक कारवाया। 27 ठिकाणी छापेमारी। 2 कोटी 47 लाखांचा मुद्देमाल जप्त। 6 आस्थापन सील, 9 जणांना अटक।